बाप बोलतो बाल्याला, "बाल्या मीनी तुझ्यासाठी एक पोरगी बघितली आहे. ती गुणवती आहे, रूपवती आहे, ज्ञानवती आहे, साक्षात सरस्वती आहे." तर बाल्या बोलतो आपल्या बापाला, "पण बापूस, मीनी तर पहिल्यापासूनच एक पोरगी बघितली आहे आणि ती गर्भवती आहे." बाप कोमात, बाल्या जोमात. शिक्षिकेने बाल्याला प्रश्न विचारला, "एक इकरा पैसा आणि एक इकरा अक्कल, ह्याच्यापैकी तू काय निवडशील?" त्याच्यावर बाल्या बोलला, "पैसे." त्याच्यावर शिक्षिका बोलली, "नाही, मीनी अक्कल निवडली असती." त्याच्यावर बाल्या बोलला, "बरोबर, ज्याच्याकडे जे नसतं ना त्यानं तेच निवडायचं असतं." लय मार खातोय. बाल्या कुल्फीवाल्याकडे जातो ना, कुल्फीवाल्याला विचारतो, "भैय्या कुल्फी कशी दिली?" त्याच्यावर तो कुल्फीवाला बोलतो, "10, 20, 30 रुपयाला दिली." त्याच्यावर बाल्या कुल्फी खातो आणि घरी जायला निघतो. तर कुल्फीवाला बोलतो, "ए थांब, पैसे कोण देणार?" त्याच्यावर बाल्या बोलतो, "नाही, नाही, खा, प्या, अन् मजा करा. माझ्या दादूसने सांगितलंय पैशाची लार नाही पाहिजेल." सासूबाई बोलतात, "सुनबाई, आता नवीन-नवीन लग्न झालंय ना, घरात पाऊल टाकण्याच्या आधी मस्तपैकी उखाणा जे बघू." त्याच्यावर सुनबाई बोलते, "हां, भाजीत भाजी." "नाही, नाही." सासूबाई बोलतात, "हे नाव लय जुनं झालं. काहीतरी नवीन दमाचं नाव घ्या ना." तर सुनबाई बोलते, "ठीक आहे. करू करू कारलं, सासूबाईंना चारलं. बरं का? करू करू कारलं, सासूबाईंना चारलं. नामदेवरावांचं नाव घेते. सांग तेरडे कटप्पानं बाहुबलीला का मारलं?" ओ! सासूबाई देव. एक बेवरा एका माणसाला बोलतो, "मी नी देव." त्याच्यावर तो माणूस बोलतो, "चल, चल, काय पण काय?" तो बेवरा बोलतो, "खरंच मी नी देव." तो म्हणतो, "आता जातोस का?" "अरे खरंच मी नी देव, मी नी सिद्ध करू शकतो." त्याच्यावर तो बोलतो, "हो का? चल बघू." त्याच्यावर तो बेवरा त्या माणसाचा हात धरतो, समोरच्या घराजवळ जातो, घराची बेल वाजवतो. एक बाई दरवाजा उघडते आणि डोक्याला हात मारते आणि त्या बेवऱ्याकडे बघून बोलते, "अरे देवा, तू परत आलास?" कळलं ना? आहे ना मी नी देव. एकदा एक पोरगी प्रचंड तपश्चर्या करते. देव तिच्यावर प्रसन्न होतो ना बोलतो, "पोरी माग तुला काय मागायचंय ते." पोरगी म्हणते, "देवा, देवा मला समजूतदार नवरा पाहिजेल." तेव्हा देव म्हणतो, "नाही, नाही, मी नी ते तुला नाही देऊ शकत." पोरगी म्हणते, "का नाही देऊ शकत?" देव म्हणतो, "समजूतदार माणसे लग्न करत नाही, तुला असाच टाईमपासचा तास चालू होता. शिक्षकाने प्रश्न विचारला, "मला सांगा हिंदीतली पहिली सायलेंट फिल्म कुठली?" त्याच्यावर बाल्या बोलला, "सर, ती फिल्म सायलेंट होती, तर मग तुम्हाला कसं कळलं का ती हिंदी होती?" बाल्याला लय कुदवलं. रात्रीचा मोबाईल डेटा फ्री असल्यामुळं दादूसच्या पोराला त्याच्या गर्लफ्रेंडचा मेसेज येतो. गर्लफ्रेंड बोलते, "माझं सोन्या, तुम्ही झोपलास का रे?" तर समोरनं रिप्लाय येतो, "हो." त्याच्यावर परत गर्लफ्रेंड विचारते, "अरे तुम्ही झोपलाय मग मला रिप्लाय कसं केलास?" त्याच्यावरनं परत समोरून रिप्लाय येतो, "अगं ये, मी नी तुझ्या सोन्याचा बापूस बोलतोय. दादूस, 12वीचा पेपर आहे सूनबाई, झोपा आता." काय मग आगरी कोली झणझणीत मिसल कशी वाटली तुम्हाला? अशीच झणझणीत मिसल घेऊन येतो आम्ही पुढच्या भागात. पण बघत राहा कॉमेडी मिसल तर्री मारून.